आजपासून 500 आणि 1000च्या नोटा या दैनंदिन व्यवहारातून हद्दपार झालेल्या आहेत आणि त्याचे दुष्परिणाम देखील आता बघायला मिळतात। पंढरपूरमधील कार्तिकी यात्रा कोलमडलेली आहे। तब्बल 4 लाख भाविक आहेत। त्यांना रात्रीपासून चहा देखील मिळू शकलेला नाहीये, कारण त्यांच्याकडे सुट्टे पैसे नाहीयेत। वारकऱ्यांचे हाल होत आहेत प्रचंड। खिशात हजारो रुपये असून देखील सध्या भाविक भिकारी झाल्याची स्थिती पंढरपुरात बघायला मिळते। सुनील दिवाण आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। सुनील, नेमकी स्थिती काय आहे? अत्यंत अराजकता अशी परिस्थिती पंढरपूरमध्ये आहे। 4 लाखापेक्षा जास्त भाविक इथं आलेले आहेत कार्तिकी यात्रेसाठी। मुंबई, कोकण, नाशिक, औरंगाबाद, मराठवाडा या सर्व भागातून आलेले भाविक आहेत। यांना कोणालाच कल्पना नव्हती, हे काल रात्री प्रवास करून इथं पोहोचलेले आहेत। आज त्यांना रात्रीपासून सकाळचा चहा सुद्धा मिळायला तयार नाहीये। म्हणजे चहा खाण्यातला कुठलाच प्रकार त्यांना मिळालेला नाहीये। 500च्या नोटा कुठंच चालत नाहीयेत। बँक, एटीएम सगळे बंद आहेत। या वृद्ध भाविकांवर फार मोठं संकट आलेलं आहे आणि यांना कुठलीच काहीच तिथं मिळायला मिळू शकत नाहीये। प्रशासन कुठंच दिसत नाहीये आणि या लोकांना फार मोठ्या प्रमाणात हाल सोसावे लागत आहेत। रेश्मा, निश्चित सुनील, तुम्ही परिस्थितीवरती नजर ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। प्रवासात असताना माणूस 500 1000च्या नोटा बाळगतो, सुट्टे पैसे कमी ठेवतो आणि त्याचाच परिणाम आता या भाविकांना भोगावा लागतोय।